जय भीम. मी भीमशाहीर साहेबराव येरेकर एक गीत सादर करीत आहे. पैदा ना होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती ये जमी तो आसमां का रंग नीला नहीं होता. भारत को कब का कंगाल हो जाता अवैध गर इसे मेरे भीम जैसा हीरा मिला नहीं होता. हे गीत सादर करीत आहे. भीमानच केलंय रक्षण, भीमानच दिलंय शिक्षण. अबकड मागणाऱ्यानो भीमानच दिलंय आरक्षण. ते मनुवादी विषारी साप हैर, भीम माझा बापाचा बाप हैर. ते मनुवादी विषारी साप हैर, भीम माझा बापाचा बाप हैर. तुमच्या आमच्या हक्कासाठी रणात लढला भीमराणा रे. माणसात आणलंय तुम्हाला उपकार थोडे जाणारे. करून कष्ट फार खुले केले शाळेचे द्वार. शिक्षणाशिवाय तुमचा आमचा नाही होणार कधीच उद्धार. बैमानी करणे पाप हायर, भीम माझा बापाचा बाप हैर. मांगा आणि महाराला, मेहतर आणि चांभाराला. अरे बसविले एकाच ताटी 18 पगड जातीला. टपले तकरण्या तुकडे पाडण्या आमचे मुडदे. ओळखा रे बांधवानो गद्दार नकली मुकडे. या देशाला जातीचा शाप हैर, अन भीम माझा बापाचा बाप हैर. अरे आयत खाऊ सोंगट्याना त्या RSSच्या लोमट्याना. फूट पाड्या त्या सोंगट्याना, ओळखा अशा या भामट्याना. स्वतःला समजती शहाणे काही नालायक बैमान बेने. स्वतःला समजती शहाणे काही नालायक बैमान बेने. बाबा आंबेडकर थरकाप हैर, अन भीम माझा बापाचा बाप हैर. भीमानच केलंय रक्षण, भीमानच दिलंय शिक्षण. अबकड मागणाऱ्यानो भीमानच दिलंय आरक्षण. ते मनुवादी विषारी साप हैर, भीम माझा बापाचा बाप हैर. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. नमस्कार. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, साहेबराव येरेकर साहेबांचं तुम्ही हे गीत आता ऐकलं असेल. मी आशा बाळगतो की आपणास हे गीत आवडलं असेल. खूप सुंदर हे बाबासाहेबांच्या विचाराला समाजामध्ये पेरणारे खूप सुंदर असे हे गायक आहेत. ह्यांनी आपल्या गीतातून अनेक वर्षापासून बाबासाहेबांना व बाबासाहेबांच्या विचारांना समाजासमोर मांडलेलं आहे व त्यांच्या गाण्याच्या जलसेतून बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार त्यांनी खूप सुंदर केलेला आहे. आज तागायत यांच्या गायनामध्ये बाबासाहेबांच्या विषयी प्रबोधनात्मक विषयातनं
अनेक विषय त्यांनी वेळोकाळी तत्कालीन विषयावरती त्यांनी टिप्पणी करत समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. साहेबराव येरेकरांचं एक खूप सुंदर असं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. नक्कीच मातंग समाज व SC प्रवर्गातील तमाम जर समाजातील आपला समाज बांधव हा जर व्हिडिओ पाहत असेल किंवा पाहिला असेल तर नक्कीच त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं असेल किंवा परिवर्तन होईल व मनुवादी विचारसरणीच्या या विचाराला किंवा या खेळाला किंवा या डावाला ते ओळखतील आणि अ ब क ड SC प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण हा जो विषारी बाण आपल्याला मारलेला आहे किंवा मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी जे आपल्यावरती जाळं फेकलेलं आहे त्या जाळ्यात न अडकता आपला बचाव करतील व त्याला कडाडून विरोध करतील. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर चॅनलचा निवेदक आपला शतशः आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच विचारवंत विषयासह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या समाजाची काळजी घ्या, मुलाबाळांची काळजी घ्या, आईवडिलांचे दर्शन घ्या. त्यांच्याचमुळं आपण हे जीवसृष्टी पाहतोय. सर्वात प्रथम व सरते शेवटी आपण प्रथमतः भारतीय आहोत, शेवटी भारतीय आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला अस्पृश्यातून किंवा जनावरातून माणसात आणलं. त्यांनी जगण्याचा तुम्हाला आम्हाला अधिकार दिला. त्यांच्याचमुळं सर्वस्व आहे. त्यांच्या विचाराला कधीही कुणी गद्दारी करू नये, गद्दार ठरू नये. एवढीच मी बोलून माझं विचार थांबवतो. सर्वांनी आपापली काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच विषयासह. जर आमचा हा प्रयत्न आपणास आवडला असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नातेवाईक व मित्रमंडळी यांना कमेंट करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.